14 ऑगस्ट रोजी मी आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे। त्याचं कारण म्हणजे श्रीमती सौ आपल्या जयाताई मुसळे यांनी दिनांक 23/4 रोजी 23/4/2025 रोजी तहसील कार्यालयाला शासकीय पदावर कार्यरत असताना पोलीस शिपाई रामेश्वर मुसळे व त्यांच्या भगिनी श्रीमती ललिता मुसळे यांनी पिवळ्या शिधापत्रिकेचा लाभ घेतलेला आहे। तर वारंवार हेलपाटे घालून जया मुसळे यांना काय तहसील कार्यालयाने न्याय दिला नाही, त्यामुळे त्यांनी संघटनेकडे एक आमच्या पत्र दिलं त्या संदर्भात की बाबा मला ह्या विषयावर मला न्याय पाहिजे आणि माझ्यावर खूप अन्याय झाला। त्यांचं सगळं मनोगत आमच्याकडे त्यांनी व्यक्त केलं। नंतर आम्ही ह्याचा पाठपुरावा चालू केल्यानंतर आम्हाला असं निष्पन्न झाले की रामेश्वर मुसळे हे पोलीस पदावर कार्यरत असून त्यांनी दिनांक 13/12/2021 रोजी त्यांचं पांढरी शिधापत्रिका होती। 2021 ला पांढरी शिधापत्रिका असताना त्यांनी शासनाची फसवणूक करून 2/10/2022 ला त्याचे प्रूफ आहेत। 2/10/2022 ला त्यांनी PHH म्हणजे पिवळ्या शिधापत्रिकात इन्व्हॉल्व झाले। त्यांनी 2/10/2022 रोजी याच्यामध्ये RC क्विक मेंबर अपडेशन करून त्यांनी आधार कार्ड देऊन स्वतःची PHH शिधापत्रिका शासकीय पदावर असताना देखील त्यांनी काढली। त्यानंतर त्याचा पाठपुरावा करत आम्हाला त्यांचे प्रूफ सापडल्यानंतर त्यांची शिधापत्रिका आम्हाला माहिती अधिकारात मिळाली। नंतर या अर्जाच्या अनुषंगाने आम्ही यांनी लाभ काय घेतला त्या लाभाचा शोध घेतला असता तर त्यावेळेस आम्हाला त्यांनी जानेवारी आम्हाला लास्ट नेटवर्क प्रॉब्लेममुळे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या 4 महिन्याची त्यांची धान्य वितरित केलेली पावती मिळाली। त्यांनी धान्य उचललेली पावती मिळाली आपल्याला। हे असून देखील त्यांनी अनेक विविध योजनेचा लाभ कसा घेतला नसेल याची शक्यता नाकारता येत नाही। तरी मी तहसीलदार यांना दिनांक 16/5 रोजीपासून मी त्यांचा फॉलोअप घेतोय। आज तगायत त्यांनी मला फक्त आश्वासन देत आलेले आहेत, आम्ही कारवाई करतो, कारवाई होईल, कारवाई चालू आहे, त्यांचं तपास चालू आहे, पण आज तगायत त्यांनी काय कारवाई केलेली नाही। मी एवढे पुरावे देऊन सुद्धा सदरील व्यक्ती पिवळी शिधापत्रिका पांढरी शिधापत्रिका असताना 2021 ला पांढरी शिधापत्रिका, 2022 ला पिवळ्या शिधापत्रिकेत सरकार नोकरदाराला पिवळी शिधापत्रिका कशी मिळते याचं उत्तर त्यांनी द्यावं। दुसरं म्हणजे बाब सगळ्यात महत्वाचं, ललिता मुसळे यांनी YK 1461/664 ऑफलाईन शिधापत्रिका होती आणि त्याचा RC नंबर सुद्धा सेमच आहे। कोणता? या शिधापत्रिकेचा। या ह्याच्यामध्ये त्या RC नंबरच्या शिधापत्रिकेत ललिता बाळू मुसळे यांच्या मध्ये 3 जणांची नाव आहेत फक्त, सेम RC नंबर। आणि ही ऑफलाईन शिधापत्रिका यांचा इन्कम प्रूफ म्हणजे इन्कम जो आहे तो लपवण्यासाठी त्यांनी तलाट्याकडने या शिधापत्रिकेवर उत्पन्न अहवाल घेतला आणि उत्पन्न अहवाल घेतल्यानंतर ही उत्पन्न अहवाल पोलीस पाटील भरती कामी त्यांनी वापर केलेला आहे। त्याचं कारण म्हणजे यांना 20 एकर बागायत क्षेत्र आहे, त्याचे 7 बारे माझ्याकडे उपलब्ध आहेत आणि पूर्ण बागायत क्षेत्र आहे। काय आंबा, कांदा आणि सोयाबीन अशी विविध पिकं त्यांची बागायत क्षेत्रात त्यांची ते पीक घेत आहेत। त्यानंतर यांनी त्या उत्पन्न अहवाल
पोलीस पाटील भरतीसाठी घेतलेला हा पण एक गुन्हाच आहे. नंतर आमची तक्रार नोंद झाल्यानंतर त्यांनी परत हेड ऑफ फॅमिली तहसीलदार यांनी हेड ऑफ फॅमिलीचं नाव कमी केलंय PHH मधून, जेणेकरून ती होत नाही. जरी अर्ज जरी दिला तर ती हेड ऑफ फॅमिली मयत पाहिजे, त्यावेळेसच हेड ऑफ फॅमिलीचं नाव कमी होतं. आणि दुसरा मुद्दा, हेड ऑफ फॅमिलीचं आमच्या तक्रारीच्या अनुषंगानं त्यांनी शिधापत्रिका त्या RC नंबरची शिधापत्रिका बदलून घेतलेली आहे. नंतर यांनी सर्व फॅमिलीचे नाव रामेश्वर मुसळे व त्यांच्या पत्नी व आई आणि वडील हे सर्वांची नावं हेड ऑफ फॅमिली सहित कमी करून फक्त ललिता मुसळे यांचं नाव दिलेलं आहे. आता कौतुकाची थाप कशी द्यावं मला ही समजेनं झालं महसूलला, की पोलीस पाटील पदावर 10 डिसेंबर पासून जॉईन आहेत ते, आणि 10 डिसेंबर पासून जॉईन असताना पोलीस पाटील पदावर असताना देखील त्यांना PHHच शिधापत्रिका देण्यात आलेली आहे. ही तुम्ही बघू शकताय. मी ही शिधापत्रिका डिजिटल काढलेली आहे 19/5/2025 ला. हे पण PHHच दिलेले आहे. मग पोलीस पाटलाला PHH शिधापत्रिका मिळते का? बरं, पोलीस पाटलांनी तसा कोणता अर्ज दिलाय का की मला PHHच द्यावं म्हणून? त्यांचं उत्पन्न 1.5 लाखापेक्षा जास्त होतंय. म्हणून माझी महसूल खात्याला एक विनंती आहे, मी आमरण उपोषण तेव्हाच सोडणार आहे जेव्हा यांच्यावर गुन्हे दाखल होऊन FIR ची प्रत जोपर्यंत माझ्या हातात मिळत नाही तोपर्यंत मी उठणार नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे त्यांची नावं सांगता का? श्री रामेश्वर बाळू मुसळे व ललिता बाळू मुसळे ह्या पोलीस पाटील. रामेश्वर बाळू मुसळे हे पोलीस शिपाई आहेत. आता सोलापूरला ते कार्यरत आहेत. त्याचं बी पत्र आमच्याकडे आहे. हे पोलीस शिपाई असल्याचं त्यांचं SP ऑफिसकडनं ती माहिती आहे. ती घरात त्या अर्जाच्या अनुषंगानं तहसीलदार यांना देण्यात आलेलं पत्र आहे.